The topic of my presentation is demo video by S.S. Kulkarni. Hello students, from today itself we are going to start our practical course. Basically, as we are facing the pandemic issues, that is COVID-19, we are going to implement this practical by using the simulators or some practical by using the demonstration. So discuss first the syllabus for the practical, then I am going to explain you how to use the simulator. So let us start with the practical description. It is exactly similar to the previous schedule. That means what? See, for the practical you have 35 marks. For the final practical you have 35 marks and 15 marks for the internal examination. So you have to use different practical methodology for this practical conduction. Okay, that means what? As shown here, some time is allotted for hardware practical. You have to perform a software experiment. That means you have the Python and for or Arduino practicals, and for that you have to use some softwares. We have to implement this practical after Diwali vacations, that means second semester. And for this semester we have to implement some practical that are given here. So let us start with the practical description. Okay, see here, group B. First, below that टेबल, ह्या टेबलच्या खाली बघा 10 एक्सपेरिमेंट्स आहेत. तर त्या 10 एक्सपेरिमेंट्सचा आपण आधी बघूया. तर पहिला एक्सपेरिमेंट जो आहे तो आहे डिझाईन अँड बिल्ड अँड टेस्ट ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटर युझिंग ट्रान्झिस्टर. आपण जे मॉड्युलेटर शिकलो तर ते मॉड्युलेटर आपल्याला ट्रान्झिस्टर वापरून वापरायचं आहे. हे हार्डवेअर प्रॅक्टिकल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे डिझाईन अँड बिल्ड अँड टेस्ट FM जनरेशन युझिंग VCO IC 8038 और व्हॅक्टर डायोड, म्हणजे FM जनरेटर आपण शिकणार आहोत. पुढे जे आहे फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग, थर्ड प्रॅक्टिकल बघा ग्रुप बी मध्ये. त्याचं नाव काय? डिझाईन बिल्ड अँड टेस्ट फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग युझिंग XR 2206. हे पण कुणाशी रिलेट करतं प्रॅक्टिकल? तर कम्युनिकेशनशी. त्याच्यानंतर आहे डिझाईन बिल्ड अँड टेस्ट टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग और फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. त्याच्यानंतर 6वं प्रॅक्टिकल बघा डिझाईन बिल्ड अँड टेस्ट PPM, जे आपण आत्ता शिकतो आहे वर्गामध्ये आता लेटेस्ट, पल्स पोझिशन मॉड्युलेशन, पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि पल्स पोझिशन मॉड्युलेशन. ह्या तिघांपैकी एक प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे. 7 नंबरचा आहे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ PCM और डेल्टा मॉड्युलेशन. आणि 8वं आहे डिझाईन अँड बिल्ड FM रिसिव्हर. याचंच मिनिंग काय? जो ग्रुप बी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्सचे बेस प्रॅक्टिकल घ्यायचे आहेत, शिकायचे आहेत आणि त्याच्यापैकी कुठलेही तरी 5 प्रॅक्टिकल तयार करून बघायचे आहेत. आता आपण ग्रुप बीकडेच जाऊ. ग्रुप बीच्या सेकंड पार्टला जाऊ. खाली त्या ठिकाणी बघा लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल्स, दॅट इज वॉट डिजिटल सर्किट डिझाईन, म्हणजे जो आपला पेपर सेकंड आहे ह्या सेमिस्टरचा त्याच्यावर बेस प्रॅक्टिकल्स आहेत. त्याच्यात पण एनिफाय करायचं आहे. तर पहिलं प्रॅक्टिकल आहे डिझाईन बिल्ड अँड टेस्ट BCD to 7 सेगमेंट डिकोडर. ओके, आपण वर्गात शिकलो आहे ते प्रॅक्टिकल आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. सेकंड आहे डिझाईन बिल्ड अँड टेस्ट इव्हेंट काउंटर, फ्रिक्वेन्सी काउंटर और स्क्वेअर वेव्ह जनरेटर. थर्ड नंबरचा आहे स्टडी ऑफ 4 बिट ALU, जो ALU कॉम्प्युटरमध्ये आहे अरिथमॅटिक युनिट. ओके, ते ALU आपण इथे बघणार आहोत, AU बघणार आहोत. ओके, लॉजिकल नाही तर फक्त AU आहे. डिझाईन बिल्ड अँड DAC युझिंग R2R लॅडर नेटवर्क, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर बघायचं आहे 4 नंबरच्या प्रॅक्टिकलला. त्याच्यासाठी R2R नेटवर्क काय असतं ते आपण शिकणार आहोत. 5 नंबरचा आहे डिझाईन बिल्ड अँड टेस्ट ADC म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. त्याच्यासाठी IC यूज करायचं आहे 0808 किंवा IC 7109 किंवा IC 741. तर आपण हे प्रॅक्टिकल बघणार आहोत. ते आहे ADC ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर.
6 नंबरचा आहे डिझाईन बिल्ड अँड टेस्ट सिक्वेन्स जनरेटर फॉर स्टेपर मोटर. ओके. 7 नंबरचं डिझाईन बिल्ड अँड टेस्ट प्रायोरिटी कीबोर्ड एन्कोडर युझिंग IC 74148. आणि लास्ट प्रॅक्टिकल जे आहे 8 नंबरचं डिझाईन बिल्ड अँड टेस्ट हॅमिंग कोड एरर डिटेक्शन अँड सर्किट. जे हॅमिंग कोडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत त्याच्यासारखे आपण सर्किट बिल्ड करणार आहोत आणि हॅमिंग कोड चेक करणार आहोत. हे ग्रुप ए ग्रुप बीचं आहे दोघंही. ग्रुप बीचं कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रुप बीचे डिजिटल सर्किट डिझाईन. हे या सेमिस्टरला आपण प्रॅक्टिकल एक्झिक्यूट करणार आहोत. पुढच्या सेमिस्टरला काय घ्यायचं आहे ते फक्त मी तुम्हाला सांगते, त्याचं डिस्क्रिप्शन पुढच्या सेमिस्टरला. तर बघा ग्रुप ए म्हटलेले पुढच्या सेमिस्टरला, तर त्याच्यामध्ये ॲनालॉग सर्किट डिझाईनवर काही प्रॅक्टिकल्स आहेत. ग्रुप बीला आर्डिनो आणि पायथॉन प्रोग्रामिंग इथे बघा. ओके. तर म्हणजे आर्डिनो म्हणजे मायक्रो कंट्रोलर आणि पायथॉन प्रोग्रामिंग वापरून आपण काय करणार आहोत, काही प्रोग्राम शिकणार आहोत. आता तुम्ही बघतात रस्त्याने काही लाईट्स असतात किंवा ॲटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम आहेत. तर ह्या ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम कशा रन होतात, तर त्याच्यासाठी काही प्रोग्रामिंग यूज केले जातात. असेच प्रोग्राम्स तुम्हाला ह्या ठिकाणी ग्रुप बीला पुढच्या सेमिस्टरला शिकायचे आहेत. पायथॉन प्रोग्रामिंग प्रॅक्टिकल्स आणि आर्डिनो प्रॅक्टिकल्स. ओके. तर आपण आता हे सगळं पुढच्या सेमिस्टरला बघणार आहोत. आता ह्या सेमिस्टरला काय करायचं आहे, तुर्तास आपण काही सिम्युलेटर्स बघणार आहोत. तर त्या सिम्युलेटरसाठी काय करायचं मी ते तुम्हाला सांगते. या ठिकाणी बघा हे बघा. तर आपण काय करायचं, तुमच्याकडे हा इलेक्ट्रॉनिक्स दिसतोय का, तर ह्या इलेक्ट्रॉनिकला काय करायचं आहे तुम्ही, तर तुमच्या याच्यावर जायचं, गुगल प्ले स्टोअरवर जायचं आणि इलेक्ट्रॉनिक काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आहे. आज तुम्ही हा गुगल प्लेवरनं इलेक्ट्रॉनिक्स हे बघा, हे जे सॉफ्टवेअर आहे मी तुम्हाला दाखवते, ते सॉफ्टवेअर काय करायचं आहे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. अशा प्रकारचं सिम्युलेशन तुम्ही शिकणार आहात. हा साधा RC फिल्टर आहे. RC फिल्टर टाकल्यानंतर करंट कसा फ्लो होतो, कशा वेवफॉर्म जनरेट होतात, हे याला म्हणतात सिम्युलेटर. अशा प्रकारचं प्रॅक्टिकल सिम्युलेशन आपण शिकणार आहोत. ओके. मग तुर्तास आपण काय करू, ते प्रॅक्टिकल शिकू आणि मग आपण आपल्या पुढच्या पार्टकडे जाऊया. ओके. तोपर्यंत थांबूया.